आता बघूयात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेमकं काय घडतंय जिल्ह्यांच्या बातम्यांमधून। घरगुती गॅस वापरणाऱ्या व्यावसायिकांवरती पुरवठा विभागाची कारवाई। मंठा शहर आणि तळणी परिसरातील कारवाईमध्ये 8 घरगुती गॅस सिलेंडर जप्त। पुरवठा विभागाच्या कारवाईनं हॉटेल व्यावसायिकांचे धाबे चांगलेच दणाणले। सोलापूरच्या माढा तालुक्यातील लोंढेवाडीसह माने गावामध्ये शेतकऱ्यांची द्राक्ष बाग भुईसपाट, लाखो रुपयांचं नुकसान। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। धुळे तालुक्यामध्ये वादळाचा तडाखा, शेतातील पिकं जमीनदोस्त। माजी आमदार कुणाल पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। नुकसानग्रस्त पिकांचा तातडीने पंचनामा करून अहवाल शासनात सादर करण्याची मागणी। धुळ्याच्या साक्री तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची आमदार मंजुळा गावित यांच्याकडून पाहणी। गावितांकडून प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश। धुळ्यामध्ये मोकाट कुत्री पकडण्याच्या मोहिमेला वेग। धुळे शहरातील 12 पत्थर चौकातील घटनेनंतर महापालिका ऍक्शन मोडवरती, तर मोकाट श्वानांचा शहरातील अनेकांना चावा आणि त्यानंतर कारवाईला सुरुवात। कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकीचा खदानीमध्ये बुडून मृत्यू। भोकरदन तालुक्यातील पंढरपूरवाडी येथील घटना। कावेरी दशरथ मोहिते आणि सोनाली दशरथ मोहिते असं मृत मायलेकीचं नाव। धुळे पालिका निवडणूक होऊन 2 महिने झाले तरी सभा घेतलेली नाहीये। स्थायी समिती सदस्य, स्वीकृत सदस्य, महिला बालकल्याण समितीची निवड अजूनही लांबलेली आहे। नागपूरमध्ये ऍडव्हान्स पेमेंट दिल्यानंतरच तेल कंपन्यांकडून पेट्रोल पंपांना डिझेल मिळणार। युद्धामुळे पेट्रोल पंपांना तेल कंपन्यांकडून उधारीवरती इंधन मिळणार नाही। तेल कंपन्यांना मिळणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या पुरवठ्यात देखील कपात होण्याची शक्यता। सोलापूर जिल्ह्यातील पहिली गुलाबी ई-रिक्षा पंढरपूर शहरात रस्त्यावरती। राज्य सरकारकडून महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देण्यासाठी महत्त्वाची योजना। आणि आता बघूयात शहरांमध्ये नेमकं काय घडतंय न्यूज टॉप 9 मधून। सोलापूरमध्ये मंत्री आशिष शेलार यांच्याकडून अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी। वादळी वाऱ्यामुळे आता उत्तर सोलापूर तालुक्यातील पडसाळी गावामध्ये द्राक्ष बाग भुईसपाट झालेली आहे। रत्नागिरी नगर परिषद थकीत घरपट्टी आणि पाणीपट्टी विरोधात आक्रमक। घरपट्टी थकवणाऱ्या 73 मालमत्ता सील, तर 61 नळ जोडण्या तोडल्या। नगर परिषदेकडून मार्च अखेरीस केवळ 61% वसुली। परभणीमध्ये आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे गॅसचा तुटवडा। गॅसवरती अवलंबून असलेले अनेक उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर। नमकीन आणि स्वीट्स बनवणाऱ्या फॅक्टरीमध्ये लाकडी शेगडी आणि इलेक्ट्रिक चुलींचा वापर सुरू। गोंदियाच्या महाराजस्व समाधान शिबिरात मुबलक प्रमाणामध्ये व्यावसायिक सिलेंडर साठा। एकीकडे सिलेंडरची ओरड, तर दुसरीकडे शासकीय कार्यक्रमात मात्र मोठ्या प्रमाणामध्ये सिलेंडरचा साठा। लातूर जिल्ह्यातल्या ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका। शेकडो एकरावरील ज्वारी पिकं जमीनदोस्त। पंचनामे न झाल्यानं शेतकरी हवालदिल। सोलापूरच्या माढा तालुक्यातील लोंढेवाडीसह माने गावात शेतकऱ्यांची द्राक्ष बाग भुईसपाट, लाखो रुपयांचं नुकसान। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची या सगळ्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची मागणी। परभणीमध्ये अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या शेतातील शेकडो एकरातील ज्वारी पीक जमीनदोस्त। गहू, आंबा यासह इतर पिकांचं देखील मोठं नुकसान। लोटे एमआयडीसीतील लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीमधून प्रक्रिया केलेलं पाणी सीईटीपी मध्ये जाऊन जाणारा यावेळेस टँकर स्थानिकांनी पकडला। सीईटीपी कडून टँकर गेटच्या बाहेरच थांबवल्यानं स्थानिकांचा संशय बळावला। पाणी नेमकं कसलं या संदर्भात सीईटीपी सह टँकर चालक देखील निरुत्तर। हिंगोली शहरातील सराफा बाजारामध्ये किरकोळ कारणावरून 2 गटात तुंबळ हाणामारीची घटना। हाणामारीच्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल। दोन्ही गटातील 6 जणांविरोधात गुन्हा दाखल।